आता घेऊयात पावसाचे अपडेट्स। सध्या राज्यभरात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यांमधील नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवनही विस्कळीत झालंय। बघूयात कुठे कशी परिस्थिती आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। सध्या धरणाच्या सांडव्यावरून 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। उजनी धरणातून 80,000 तर वीर धरणातून 43,000 इतका विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये करण्यात आलाय। त्यामुळे भीमा नदी पात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 8 बंधारे देखील पाण्याखाली गेलेत। एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलंय, त्यामुळे धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीला पूर आला असून अंजनी नदीनं रौद्र रूप धारण केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील सावरगाव इथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे दोन्ही काठांवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली। त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या। नागरिकांना पुराचं पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली। सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेल्या सरला बेटाला सध्या पाण्याचा वेढा पडलाय। यंदाच्या मान्सूनमधील सलग 59 दिवसांच्या पावसानंतर बेटाच्या चारही बाजूंनी पाण्यानं वेढा दिलाय। त्यामुळे दाट हिरवळ आणि मध्यभागी उभं असलेलं भव्य मंदिर संकुल पर्यटक आणि भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अजिंठा वनपरिक्षेत्राच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अंबरुषी धबधब्यानं मनमोहक रूप धारण केलंय। तब्बल 75 फूट उंचीवरनं कोसळणारा धबधबा भाविक आणि पर्यटकांना मंत्रमुग्ध करतोय। सुमारे 300 वर्ष जुनं हेमाडपंथी मंदिर, हिरवाईनं नटलेला परिसर आणि धबधब्याचं विहंगम दृश्य यामुळे इथे भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप अनुभवायला मिळतोय।